राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा इंदापूर तालुक्यामध्ये आज आहे। अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते या वेळेला उपस्थित असतील। तर इंदापुरात विविध विकास कामांचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते केलं जात आहे। सभेसाठी आलिशान शामियानाची उभारणी करण्यात आलेली आहे। तर अजित पवारांची आज सभा ही या ठिकाणी होणार आहे। जनसन्मान यात्रा आज इंदापूर तालुक्यातून जाते। या वेळेला वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन आहे, त्याचबरोबर सभा ही या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सभेसाठी आलिशान शामियानाची उभारणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी राहुल ढवळे यांनी। महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा ही सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रा ही महाराष्ट्रभर सुरू आहे। आज ही यात्रा पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात येत आहे। इंदापूर शहरात आमदार जे आहेत ते आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नियोजनामध्ये ही यात्रा या ठिकाणी होत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी असा भला मोठा शामियाना उभारण्यात आलेला आहे। आलेल्या लोकांची, कार्यकर्त्यांची, महिलांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने एक बॅनर लावलेला आहे। ज्या ज्या योजना आहेत त्या योजना या ठिकाणी या मंडपात या आलिशान ह्याच्यात लावण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत आयोजक आहेत, आयोजकांकडून जाणून घेऊया की नेमकं हे नियोजन आणि हा कार्यक्रम कसा असणार आहे। जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। जवळजवळ 15 ते 20 हजार महिला या ठिकाणी अजितदादांचे आभार मानण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। जवळजवळ तालुक्यातून 25 ते 30 हजार लोक या ठिकाणी उपलब्ध असतील अशी व्यवस्था केलेली आहे। त्यांच्यासाठी जंगी मोठा शामियाना टाकलेला आहे, सर्व व्यवस्था केलेल्या आहे, चहा आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की जर अजित पवार या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी येथील इंदापूर तालुक्याची आमदारकीची घोषणा करावी व दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरामन स्वासुबेगरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।